8वी मध्ये शिकणारे 4 विद्यार्थी यांच्यामधल्याच 3 विद्यार्थ्यांनी 3 मित्रांनी मिळून 4थ्या मित्राची हत्या केली होती. नुसती हत्या केली नव्हती तर या हत्येला अपघात दाखवण्याचा देखील प्रयत्न केला होता. 22 फेब्रुवारीच्या दिवशी सिद्धार्थ लोंढे घरातून बाहेर पडला. खेळायला जातोय असं सांगून तो घरातून बाहेर गेला होता, परंतु संध्याकाळ झाली तरी तो घरीच परतला नव्हता. घरच्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. त्याचा शोध सुरू झाला. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी मुलुंड पोलिसांना विरार तलावामध्ये एक मृतदेह आढळला. हा मृतदेह होता सिद्धार्थ लोंढे याचा. सुरुवातीला सगळ्यांना असंच वाटलं की पाण्यामध्ये बुडून याचा मृत्यू झाला असावा. बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली आणि पोस्टमॉर्टम मध्ये काही धक्कादायक खुलासे झाले. पोस्टमॉर्टम मध्ये साफ दिसत होतं की सिद्धार्थ लोंढे याच्या फुफ्फुसामध्ये पाणी नव्हतं, म्हणजे त्याचा मृत्यू बुडून झालेला नव्हता. सिद्धार्थ लोंढे याच्या डोक्याच्या मागे एक गंभीर जखम होती. पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या संशयित 3 आरोपींनी मित्रांनी हे सर्व केलं होतं ते लहान असल्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये लगेच फुटले. त्यांनी सांगितलं की सिद्धार्थ लोंढे त्यांना सारखं त्रास द्यायचा, जबरदस्ती करायचा, मारहाण करायचा, दबाव करायचा. यामुळे या 3 विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचा मित्र सिद्धार्थ लोंढे याची हत्या केली होती. एवढ्या लहान वयामध्ये 8वीत शिकणाऱ्या या मुलांनी हे प्रकरण केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणालाही विश्वास बसत नव्हता. आजूबाजूचा परिसर सोडा, त्यांच्या कुटुंबातील वडिलांना, आईंना देखील विश्वास बसत नव्हता की आपल्या मुलांनी अशी काही घटना केलेली आहे. तर तुमचं काय म्हणणं मित्रांनो या अल्पवयीन गुन्हेगारीबद्दल कमेंटमध्ये नक्की